असेही शान. अचूकता, प्रामाणिकता हाच प्रगणकाचा सन्मान, हाच प्रगणकाचा सन्मान. घराघरातून होई सत्य गोळा, विकासाचा हा ध्यास. प्रगणकांच्या कर्तृत्वाने उजळेल भारत खास, उजळेल भारत खास. जनगणना वर्ष हे 2027. कोरोना काळात थांबला जनतेचा श्वास आणि प्रगतीचा प्रवास. 16 वर्षांनी पुन्हा आला जनगणनेचा सुवर्णश्वास, जनगणनेचा सुवर्णश्वास. राष्ट्र निर्मितीच्या कार्यात नवी दिशा ही लाभली, डिजिटल भारताच्या स्वप्नाला नवी उमेद जागली, डिजिटल भारताच्या स्वप्नाला नवी उमेद जागली. 1872 पासून सुरू झाली ही गणनेची कहाणी. अनियमित त्या वाटचालीला होती वेगळीच निशाणी. आपल्या सर्वांना माहिती आहे 1872 पासून काही काल म्हणजे 1883 पर्यंत अनियमित होती आणि पुढे ती नियमित झाली 1883 पासून. 1881 पासून दर 10 वर्षांनी नियम झाला खास. 16वी ही जनगणना घेऊन आली नवा प्रकाश, घेऊन आली नवा प्रकाश. स्वातंत्र्यानंतर 8वी ही जनगणना अभिमानाची, लोकशाहीच्या भक्कम पायाची आणि भारताच्या अभिमानाची, आणि भारताच्या अभिमानाची. 2027 ची जनगणना वैशिष्ट्यपूर्ण ठरते का तर स्वगणना आणि डिजिटल रूपाने नवे पर्व उलगडते, डिजिटल रूपाने नवे पर्व उलगडते. भारताचे महारजिस्ट्रार मृत्युंजय कुमार नारायण मार्गदर्शनात सुरू झाला जनगणनेचा महत्प्रयास. लातूर जनगणना आयुक्त डॉक्टर भारत बास्तेवाड, तहसीलदार म्हणून श्री सौदागर तांदळे यांचेही कार्य बलदंड, यांचेही कार्यही बलदंड. सुलभक म्हणून लाभले अभ्यासू मधुकर आडसकर, योगेश केंद्रे यांच्या ज्ञानाने उजळला JSPMचा हा दरबार, JSPMचा हा दरबार.